तहसीलदारांचा आदेश धुडकवणाऱ्या निमणीच्या जय हनुमान विकास सोसायटीला बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 54(1) अन्वये जय हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ मस्के व प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे चेअरमन जालिंदर मस्के यांना नोटीस बजावली आहे। निमणी तालुका तासगाव येथील जय हनुमान विकास सोसायटीने सुरू केलेलं बेकायदेशीर बांधकाम थांबवावं याकरता तहसीलदार तासगाव यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी लेखी आदेश दिला होता। सदरचा आदेश स्वीकारण्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला होता। त्यामुळे मंडल अधिकारी येळावी व ग्राम महसूल अधिकारी निमणी यांनी सदरची नोटीस ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी चिटकवलेले होते। मात्र तहसीलदारांचा हा आदेश पायदळी तुडवून संस्थेच्या मुजोर पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवलं होतं। या संदर्भात दिनांक 13 जानेवारी रोजी मंडल अधिकारी येळावी यांच्यासमोर सुनावणी झाली होती। यावेळी संस्थेकडे कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना नसल्याचं निदर्शनास आलेलं होतं। वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवल्यानं अखेर तहसीलदार यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 54(1) अन्वये दोन्ही संस्थांच्या चेअरमन यांना नोटीस बजावली आहे। या नोटीसीत उपविभागीय अधिकारी मिरज यांचे दिनांक 6/4/2011 रोजीच्या जमीन विक्री परवानगी आदेशात बिगर शेती करूनच बांधकाम करण्याच्या अटी व शर्तींचा भंग करून खोटी कागदपत्र जोडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 50 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतलंय। बांधकामासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नाही। तहसीलदार तासगाव यांनी 2/4/2024 रोजी विना परवाना कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करण्याचे आदेश दिले होते। तहसीलदार यांनी आदेश देऊनही बांधकाम सुरूच ठेवला। मंडल अधिकारी येळावी यांनी गट नंबर 15 मध्ये बांधकाम सुरू ठेवल्याचा अहवाल दिनांक 16 जानेवारी रोजी सादर केलाय। त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 कलम 54(1) अन्वये कळवण्यात येतं की सक्षम प्राधिकारी यांची बांधकाम परवानगी न घेता सुरू असलेलं बांधकाम सदर नोटीस मिळताच त्वरित थांबवण्यात यावा, अन्यथा या अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं नोटीसीत नमूद केलं। सदरची नोटीस काल ग्राम महसूल अधिकारी श्री राजाराम कारंडे यांनी जय हनुमान विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ जगन्नाथ मस्के व प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचे चेअरमन जालिंदर जगन्नाथ मस्के यांना समक्ष भेटून नोटीस बजावून त्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला। यापूर्वी या कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांना होते। सदरचे अधिकार नुकतेच तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्यातील या तरतुदीनुसार अशी नोटीस बजावण्यात आल्यानंतर कामकाज चालू ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दोष सिद्ध झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत असू शकेल एवढा कालावधीचा कारावासाची शिक्षेची तरतूद आहे। तसेच अनधिकृत विकासाची कामं काढून टाकण्याची तरतूद या कायद्यात केली आहे। विशेष प्रतिनिधी तासगाव।